लाज वाटते मराठी म्हणून जन्मल्याची लाज वाटते. साला फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस. अरे आटके पार झेंडे लावले ते फाटूक फक्त दांडके उरले. दांडके जे आमच्या ढुंगणावर वापरले जातात. आम्ही खेकडे, आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्यांना मासोळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खाताना मागणी आहे, पण मराठी माणसाला अजिबात किंमत नाही. छे छे, ती तुमची लायकी नाही, तो तुमचा घास नाही. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही नीट माइंडेड, तुमची प्रॉपर मुंबईमध्ये राहायची लायकी नाही. आजकालची लोक हार्ट अटॅक, किडनी फेल किंवा बीपी हाय झाल्यामुळे मरतात. पण आमच्या काळची लोक रोगापेक्षा धसक्याने मरायची. धसका पोराने राडा केल्याचा, धसका पोरगी पंजाबाबरोबर पळून गेल्याचा, धसका गावाकडची जमीन चुलत्याने गिळल्याचा, धसका भूतकाळाचा, वर्तमान काळाचा आणि भविष्याचा. मराठी पाऊल पडे पुढे. अरे हट, मराठी पाऊल पडे कुठे? मुळात मराठी पाऊल उरलेच आहे कुठे? माझ्या मागच्या 500 पिढ्यांनी काहीतरी भयंकर पाप केलेत, म्हणून आज मी मराठी जन्माला आलो. खरंच